यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत असावी लागते. म्हणून मी सर्वांना एक सल्ला देते की आपल्याला जर यश मिळवायचे असेल तर आपल्याकडे जिद्द, चिकाटी आणि सातत्य असायला पाहिजे. जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता आणि पटसंख्या या दोन गोष्टीची अडचण कायमच चर्चेत असते. धाराशिव जिल्ह्यातल्या अशा शाळेत आपण आहोत जी शाळा वर्षाचे 365 दिवस चालते आणि 1ली ते 7वी या शाळेमध्ये जवळपास 1100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवोदय असेल किंवा शिष्यवृत्ती परीक्षा असते, यासाठी ते विद्यार्थी प्रत्येक वर्षी पात्र ठरतात. शेकडो विद्यार्थी आतापर्यंत पात्र ठरलेत आणि हे सगळे शिक्षक आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. त्या अगोदर हे तर बोलतीलच, पण हा शाळेचा परिसर जो बोलका परिसर आहे, इथली गुणवत्ता, इथलं वातावरण बरंच काही सांगून जातं आणि या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक आपल्यासोबत आहेत. सर, यावर्षी नवोदयचा रिझल्ट लागला. शाळेचे किती विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले? नमस्कार, मी जगन्नाथ लक्ष्मण दाहेगुडे, प्राथमिक पदवीधर, जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा कसबे तरवळे. या शाळेमधून यावर्षी 8 मुलींची आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तरवळे या शाळेतून 7 मुलांची असं कसबे तरवळे गावातून यावर्षी नवोदयसाठी एकूण जे ग्रामीण भागातून 60 विद्यार्थ्यांची निवड होते, त्यापैकी 15 विद्यार्थी हे कसबे तरवळे गावातील निवड झालेले आहे. आणि ही जर शेकडेवारी पाहिली तर 25% विद्यार्थी हे आमच्या तरवळे गावातले आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल, आतापर्यंत किती विद्यार्थी याच्यासाठी पात्र ठरले शाळेतून? 1986 साली नवोदय विद्यालय स्थापन झालं. या नवोदय विद्यालय स्थापन झाल्यापासून असं एकही वर्ष नाही की तरवळे गावातला विद्यार्थी नवोदयला निवड झालेला नाही. तसं पाहता सर्व जर आकडेवारी बारकाईनं पाहिली तर तरवळे गावची आत्तापर्यंत 241 विद्यार्थी नवोदयला पात्र होऊन, हे विद्यार्थी नुसते पात्रच झालेले नाहीत तर पात्र झालेले अनेक माजी विद्यार्थी परदेशामध्ये, विविध देशामध्ये चांगल्या पदावर काम करतात. डॉक्टर, इंजिनियर किंवा उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून सुद्धा ते आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहेत. सर, जिल्हा परिषद शाळेला राज्यभर प्रामुख्यानं भेडसावणारी समस्या म्हणजे पटसंख्या आहे. आपल्याकडे किती पटसंख्या आहे आणि 1ली ते 7वी किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? या शाळेमध्ये नव्हे तर आपल्या तरळा या नगरीमध्ये जिल्हा परिषद 3 शाळा आहेत आणि या 3 शाळेपैकी एक उर्दू शाळा आहे आणि 2 प्राथमिक शाळा आहेत इयत्ता 7वीच्या. तर या दोन्ही मराठी मीडियम शाळेमध्ये जवळपास 1100 विद्यार्थी या ठिकाणी अध्यापनाचं कार्य करतात. आणि या 1100 विद्यार्थ्यांमध्ये कन्या शाळेमध्ये 531 पट आहे आणि मुलांशाळेही तो 531 पट आहे. तर आणि उर्दू शाळेमध्ये असे मिळून 1100 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित आहेत. परंतु परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, परंतु जागेअभावी आणि इमारतीच्या अभावी या शाळेमध्ये आम्हाला प्रवेश देता येत नाही. बसण्याची सुविधा, मूलभूत सुविधा या ठिकाणी आम्ही त्यांना पुरवू शकत नाहीत. जागेचा अभाव असल्यामुळं आणि इमारतीचा अभाव असल्यामुळं विद्यार्थी वंचित राहतात प्रवेशामुळं. नवोदय असेल किंवा स्कॉलरशिप असेल, खरं तर ही स्पर्धा आहे भरपूर. कसं तुम्ही हे जमवून आणता सगळं विद्यार्थ्यांचा? हे तुमचा टीचिंग पॅटर्न काय आहे? आम्ही सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सकाळी शिष्यवृत्तीचे जादा तास घेतो, नवोदयचे जादा तास घेतो आणि शाळा सुटल्यानंतर मुलांच्या शाळेमध्ये 4 ते 6:30 वाजेपर्यंत आणि मुलींच्या शाळेमध्ये जवळपास 4 ते 8 वाजेपर्यंत शिष्यवृत्ती आणि नवोदयचे जादा तास घेतले जातात. त्याचबरोबर उन्हाळ्याची सुट्टी ज्यावेळेस असते त्यावेळेस आम्ही जवळपास 40% अभ्यासक्रम पूर्ण करतो. आम्हाला सुट्टी म्हणजे खरं तर सुवर्णसंधी असते आणि त्या सुट्टीच्या काळामध्येच आम्ही जास्तीत जास्त अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेचा पूर्ण करतो. त्याचबरोबर रविवारची सुट्टी असेल किंवा हाफ डे असेल आणि इतर ज्या अधूनमधून सुट्ट्या येतात त्या दिवशीसुद्धा जवळपास 5 ते 6 तास आम्ही सर्व 5वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर त्यांच्या सराव परीक्षा त्या ठिकाणी घेऊन त्या विद्यार्थ्यांना भरपूर परीक्षांचा सराव देऊन त्यांच्या गुणामध्ये कशी वाढ होईल यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ही शाळा 365 दिवस सुरू असते असं म्हटलं जातं, बरोबर आहे? निश्चित 365 दिवस. 2006 सालापासून ही शाळा 365 दिवस वर्षभर अविरत चालू असते. आत्तापर्यंत कुठल्या वर्षी सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरले आणि कोरोना काळातला तुमचा अनुभव कसा होता? 2020-21 साली कोरोना काळ होता. जगामध्ये सर्वत्र
कोरोनाने हाहाकार माजवला होता, या काळातसुद्धा आमच्या तरोल्याच्या शाळा कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही घरोघरी विद्यार्थ्यांचे गट केले. शाळेमध्ये विद्यार्थ्याला स्वाध्याय तपासायला बोलवून ठराविक अंतरावर बसून आम्ही त्यांचे स्वाध्याय तपासून दिले आणि मोबाईलच्या माध्यमातून झूम मिटिंगच्याद्वारे आम्ही ऑनलाईन तास घेतले. त्याचा परिणाम असा झाला की जिल्ह्यातल्या 80 विद्यार्थ्यापैकी आमच्या तरोळे गावातले 16 विद्यार्थ्याची निवड झाली. म्हणतात ना, संकट आलं तर संकटावर मात करणारा असला की संकट निश्चितपणे शरण येतं आणि त्यामध्ये निश्चित यश येतं. याची प्रचिती आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये आली. एकंदरच यश काय असतं हेच ह्या शाळेनं खरं तर दाखवून दिलेलं आहे. एकीकडं राज्यभरात जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्येचा प्रॉब्लेम आहे, इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला ओढ आहे. अशा ह्याच्यामध्ये हे चित्र आश्वस्त करणार आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तडवळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.